हॅलो, हाय. मला वेळ आहे थोडासा म्हणून मी लाईव्ह यावं म्हटलं. कोणाचे काही प्रश्न असतील तर मला विचारा. हाय प्रेरणा, हाय अजय. तर कसे आहात सगळे? कसं चाललंय आयुष्य? थोडासा पॉझिटिव्हनेस आयुष्यामध्ये आलाय की नाही? जय महाराष्ट्र. गुड इव्हनिंग. कोणाला काही प्रश्न असतील, कोणाला काही गोष्टींबरोबर विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. जय शिवराय. हो झाला. चहा घेत नाही मी संध्याकाळी. तुमचे व्हिडिओ छान आहेत. थँक्यू स्वप्नील. जय शिवराय, जय शिवराय. माझं यूट्यूबवर सुद्धा चॅनल आहे, तुम्ही तिथे सुद्धा जाऊन सबस्क्राईब करा. माझ्या प्रोफाईलमध्ये मी यूट्यूबची लिंक पण टाकलेली आहे. हा कृष्णा, बोला ना, काय विचारायचं होतं? विचारा. तुम्हाला जी काही प्रश्न असतील ते विचारा. एखाद्याची लागलेली सवय कशी मोडायची? स्वतःचं मन दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवून तुम्ही ती सवय मोडू शकता. कारण मन चिंती ते वैरी न चिंती. जे तुमचं मन तुमच्या ताब्यात नसेल तर काहीच होऊ शकत नाही. तुमचं मन तुमच्या ताब्यात करायला शिका. अगदीच कोणाचंही मन म्हणजे आपलं मन पूर्णपणे आपल्या ताब्यात कधीच येणार नाही, पण एक प्रयत्न करायला काय हरकत आहे ना? एखाद्याची जर सवय लागली असेल आणि तुम्हाला जर ती सवय मोडायची असेल तर त्या गोष्टीपेक्षा जास्त तुमच्या आयुष्यात काय इम्पॉर्टंट आहे तिथे मन तुमचं गुंतवा. आपोआप ती सवय सुटून जाईल. म्हणजे एखादी सवय लागायला जसे 21 दिवस लागतात तसं एखादी सवय 21 दिवसात तुटूही शकते. फक्त प्रयत्न करा. कारण मी सांगून तुम्हाला फायदा होणार नाहीये, तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला यश येणार आहे. हॅलो, तुमच्या रील्स खूप छान असतात. हे सगळे सुचते कुठून तुम्हाला? लाईफचे अनुभव, तुमचे अनुभव, थोडे माझे अनुभव, किंवा काही गोष्टी खूप जणांच्या आयुष्यात घडलेल्या असतात. मग त्यांच्या रिक्वेस्ट येतात मला, सो मी त्यांचे विचार मांडते किंवा त्यांच्या आयुष्यात त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या मांडते. हॅलो आकाश, जय शिवराय, जय शिवराय. समोरची व्यक्ती आपल्यावर लव करते की नाही कसं ओळखावं? जर समोरची व्यक्ती आपल्यावर खरंच खरं प्रेम करत असेल तर ती तुमच्या तोंडावर उगाच म्हणजे तुम्हाला चांगलं वाटेल म्हणून तुमच्याविषयी प्रत्येक वेळेस चांगलं बोलणं हे करणार नाही. सर्वात पहिली गोष्ट, तुमच्या चुका ती सर्वात जास्त दाखवेल. आणि दुसरी गोष्ट, प्रेम वगैरे असं ना काही नसतं. गरज असते प्रत्येकाची, ठीक आहे. निस्वार्थ प्रेम हे या जगात फक्त एक आपली आई मुलावर करू शकते. पण आता कलियुगातल्या माता आत्ताच्या अशा आहेत ना, म्हणजे निस्वार्थ प्रेम करणारी पिढी जी आहे पूर्णपणे ती गेली आता मागे. कलियुगातल्या काही माता अशा आहेत ना की त्या निस्वार्थ प्रेम आपल्या लेकरांवर सुद्धा नाही करू शकत. तर एखादी दुसरी व्यक्ती कुठे आपल्यावर प्रेम करू शकणार आहे? म्हणजे माझं असं म्हणणं आहे की एखादी व्यक्ती एखाद्या माणसावर पूर्णपणे स्वार्थ असल्याशिवाय प्रेम करू शकत नाही. त्याच्यामुळे खरं प्रेम हे फक्त आपल्या परमेश्वराचं आपल्यावर आहे, ठीक आहे. एकदम छान. मी तुमचे व्हिडिओ बघत असतो, लाईक करतो. थँक्यू. तुमचे बोल खूप काय प्रेरणादायी असतात. ग्रेट, माय लक, आय एम विथ यू. थँक्यू. खूप छान रील बनवता. थँक्यू. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता मला. थँक्यू. प्रेम वगैरे ना, तुम्हाला जर समोरचा व्यक्ती जर निस्वार्थपणे प्रेम करणारा भेटला तर तो तुम्हाला कळेल
कुठल्याही गोष्टी म्हणजे आता प्रत्येक माणूस असतो तो समोरच्या माणसात त्याला काही ना काहीतरी दिसतं म्हणून तो प्रेम करतो. ठीक आहे, तुमच्यात जर दिसायला काही असेल किंवा तुमच्यात जर चांगल्या क्वालिटीज असतील तर तो माणूस तुमच्या प्रेमात पडतो. त्याच्यामुळे खरं प्रेम हे कुठला व्यक्ती कुठल्या व्यक्तीवर असं करूच शकत नाही असं मला वाटतं. जेव्हा स्वार्थ संपतो तेव्हा त्या व्यक्तीचं प्रेमही हळूहळू कमी होतं. तुम्ही एक अनुभव घेतलाय का? एखादा माणूस लव्ह मॅरेज करतो, जेव्हा त्याचं अफेअर सुरू होतं तेव्हाचं प्रेम आणि लग्नानंतरचं प्रेम ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. सो याच गोष्टीवरून तुम्ही लक्षात घ्या की प्रेम असेल ना तर ते शेवटपर्यंत समान राहतं, बदलत नाही. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचार करा. माणसाला माणसाकडून निस्वार्थ प्रेमाची भावना असणं हे आत्ताच्या कलियुगात शक्य आहे का? अरे नमस्कार योगेश मोरे दादा, ओळखलं तुम्हाला मी. कसे आहात तुम्ही? तुम्ही बरोबर बोलत आहे ताई, प्रेम कोणीच करत नाही गरज असेपर्यंत. बरोबर. सायको ऋषा बर. स्वप्नील ताई, बायकोचं प्रेम आहे का नाही कसं ओळखायचं? बायकोमध्ये जर तुम्हाला तुमची आई दिसली की समजायचं तिचं खरं प्रेम आहे. म्हणजे कुठल्याच बायकोमध्ये कुठलीच बायको आईची जागा घेऊ शकत नाही, पण एक काळजी असते ना, ती आईसारखी जर एखादी बायको आपली काळजी करत असेल तर समजायचं ती आपल्या बरोबर लॉयल आहे किंवा आपल्या सोबत व्यवस्थित एक शेवटपर्यंत टिकेल अशी आहे. मॅडम प्रेमाची व्याख्या माझ्या मते सांगू का? हो सांगा ना. खूप छान वाटलं, खूप चेंज झाले आहे तुमच्यामध्ये. ग्रेट, थँक्यू. प्रेम म्हणजे शरीर सुखासाठी केलेलं निरंतर प्रयत्न. बरोबर आहे. माफ करा पण हल्ली प्रेम पण एक डील सारखी झाली आहे. हो अगदीच. पुढे पुढे तर कलियुगात असे आपल्याला गोष्टी पाहायला भेटणार आहेत की एखाद्या आईचंही मुलावर निस्वार्थ प्रेम नसणार, कारण हे घोर कलियुग आहे. हॅलो सिस्टर, बरोबर आहे ताई. तुम्हाला काय वाटतं प्रेमाविषयी सांगा जरा मला. कोणाकोणाचं काय मत आहे? अमृताताईचा विषय असो, माय फेवरेट मोटिवेशनल गर्ल. थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम मुंबई. लुकिंग गॉर्जियस. थँक्यू. थँक्यू स्वराज दादा. ताई आवाज नाही येत नाहीये का माझा आवाज? येत असेल तर येतोय असं मला मेसेज करा ना, नसेल येत तर नाही येत असं मेसेज करा. संस्कार महत्वाचे. हो अगदीच. हे बघा, प्रेम निभावणारा असतो ना तो कसाही निभवतो आणि ज्याला निभवायचं नाहीच आहे तो कसाही लांब जातो. प्रेम तर या जगात राहिलंच नाहीये. पैसा आहे तर सर्व काही आहे. हो, कारण हे कलियुग आहे. येतोय ना आवाज? कलियुगात ना प्रेमाची व्याख्या ही पूर्णपणे बदललेली आहे. श्रीकृष्ण त्यांनी का अवतार घेतला? त्यांना माहितीये त्यांच्या नंतरचं जे युग आहे कलियुग, तिथे प्रेम किंवा एखाद्याचं निस्वार्थ प्रेम या गोष्टी राहणारच नाहीयेत. त्याच्यामुळे देव प्रत्येक वेळेस पुढच्या युगाच्या आधी एक अवतार घेतो की जेणेकरून पुढच्या युगात. हल्ली प्रेम खूप जण निस्वार्थ करतात, पण का कोण जाणे. बेटर ऑप्शन च्या शोधात सगळं गमवून बसतात. प्रेम वाईट नाही, अपेक्षा वाईट आहेत. बरोबर आहे. प्रेम हे वाईट नाहीच आहे. प्रेम स्वार्थ त्याग आणि प्रेम हे खूप सुंदर आहे. पण प्रेमाची जी व्याख्या आहे ती व्याख्या कलियुगातल्या लोकांनी खूप म्हणजे वेगळ्या लेवलला नेली आहे. प्रेम या गोष्टीला कलियुगातल्या लोकांनी इतकं बदनाम केलंय ना. मिस्टर मराठी ताई, मला तुमच्याबरोबर बोलायचे होते. हो बोला ना, तुम्ही मेसेज करा मला. हॅलो, नमस्ते.
तुम्हाला नेट, कारण खूप जणांच्या डोळ्यावर ना एक वेगळीच पट्टी आहे की नाही नाही मी म्हणजे अकंठ प्रेमात बुडालोय एखादीच्या. प्रेम म्हणजे खरं प्रेम, माझं खरंच प्रेम आहे आणि मग ह्या ताई चुकीचं सांगतायत असेही विचार करणारे खूप जण आहेत. पण मी त्या विचारांवर काहीच करू शकत नाही. जे जोपर्यंत समोरच्याला तेवढा नजर दोष हा रिअल आहे तो तुम्हाला लागणारच आहे. म्हणजे नजर दोष म्हणजे काय, एखाद्याची वाईट एनर्जी आपल्या आतमध्ये प्रवेश करणे, ही गोष्ट होतेच. आत्ताच्या काळात, नमस्कार सचिन सर, आत्ताच्या काळात गोंधळलेल्या नात्यांपेक्षा स्पष्टता असणाऱ्याला तरुण पिढी जास्त पसंती देत आहे. आम्ही नक्की कोणत्या नात्यात आहोत हे शोधण्यापेक्षा सुरुवातीलाच आपले हेतू स्पष्ट करणे म्हणजे खरे प्रेम. खरंय, हे बरोबर आहे की स्पष्टता असणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जर त्या नात्यात पूर्ण शेवटपर्यंत राहणार आहोत तरच त्या व्यक्तीला कमिटमेंट देणं योग्य आहे. आणि ही गोष्ट खरंच समोरच्या व्यक्तीशी स्पष्ट करणे हे खूप गरजेचं आहे. व्हिडिओ अडकतोय, नेटवर्क आहे मला. मी पण ताई प्रेम केलं, निस्वार्थ केलं, पण ते बायकोवर पण आणि आई आणि बायकोच्या वादात मी मात्र झुलत राहिलो. खूप पुरुषांची ही एक तारेवरची कसरतच असते. आई आणि बायकोच्या भांडणांमध्ये त्यांचे खूप हाल होतात, पण यातून सुद्धा मार्ग निघू शकतो. तुम्ही जर दोघांनाही व्यवस्थित हँडल करण्यात यशस्वी झालात तर हे तुमचं बंद होऊ शकतं तारेवरची कसरत. एखाद बुक रेफर करू शकता का ज्यामध्ये थिंकिंग चेंजिंग होईल? तुम्ही ना तुकोबांचे विचार नावाची एक बुक आहे, ती एक वाचा. आणखीन अशा बऱ्याच बुक आहेत. तुम्ही भगवद्गीता वाचू शकता. भगवद्गीतेचे क्लास लावा, भगवद्गीता समजून घ्या, त्याने तुमची थिंकिंग चेंज व्हायला तुम्हाला खूप मदत होईल. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? सो वाचन खूप महत्वाचं आहे. सध्या मला वाचन करता येत नाहीये, माझं वाचन होत नाहीये, पण जेवढं आत्मसात झालेलं आहे ज्ञान तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. कसं असतं, माणूस ना काही गोष्टी लाईफमध्ये जे आपण दुःख भोगतो त्याच्यातूनच काही गोष्टी माणूस शिकत असतो. ताई दोन्ही पण माझं मन समजून घेत नाही. नक्की काय प्रॉब्लेम आहे त्यांचा तुम्ही मला पर्सनलला मेसेज करून सांगू शकता. आपण त्याच्यावर नक्कीच काहीतरी मार्ग शोधू. थँक्यू. प्रेम हे मनुष्य आणि प्राणी, प्रेम हे मनुष्य आणि प्राणी यात काय फरक आहे? माझ्या म्हणण्याने प्राण्याची निस्वार्थ किती छान सांगताय ताई तुम्ही, थँक्यू. या अख्ख्या पृथ्वी तलावर प्राणी आहे ना, प्राणी तोच देवाने नेमून दिलेल्या कार्यात योग्य आहे आणि तोच त्याचे कार्य नीट करत आहे. प्राणी, मनुष्य आहे ना तोच भरकटतोय, तोच देवानी लावून दिलेले नियम पाळण्यासाठी कायम नकार देत आलाय. जसं की आता मी हा विषय काढला तर खूप जण गायब होतील. जसं की माणसाला जे त्याचं हे दिलंय, म्हणजे पोटाची जी रचना दिली, आतड्यांची जी रचना दिली आहे ती व्हेज खाण्यासाठी दिली आहे, शाकाहारी खाण्यासाठी दिली आहे. पण लोक काय करतात, देवाच्या विरोधात जातात आणि नॉनव्हेज खातात. आणि याच्यावर सुद्धा मला बरेच जण ज्ञान शिकवतात की असं काही नाहीये, नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेजही पचतं. पण तुम्हाला ना या मागचे खूप रिझन्स आहेत, सायंटिफिक रिझन्स आहेत की नॉनव्हेज आपल्या शरीरासाठी खरंच चांगलं नाहीये. हे तुम्ही प्लीज जाणून घ्या. आणि देवाने जसं आपल्याला रुटीन लावून दिलंय, जसं आपल्याला गोष्टी कर्म कशी करावीत हे नेमून दिलंय त्याप्रमाणेच चाला, त्याच्या विरोधात जाऊ नका. माझी बायको भांडणाचं कारण शोधत आहे. खूप बायकांचा हा प्रॉब्लेम आहे
ताई मी तुम्हाला खूप मेसेज केले पण तुमचा रिप्लाय नाही आला. बरं, मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलेलं, मला ना मी जे माझे काही मेसेज आहेत ना ते हिडन मध्ये जातात आणि त्याचा रिप्लाय मला द्यायला जमत नाही. सो माझा चॅनल आहे ना, ज्यांना खूप जास्त म्हणजे रिक्वायरमेंट आहे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याची, तर त्यांनी प्लीज माझ्या चॅनल ना हे म्हणजे अकाउंट सबस्क्राईब करा, सबस्क्रिप्शन घ्या, ऑप्शन आहे सबस्क्रिप्शनचा. सो मग तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते लगेच तुमचे तिथे सॉल्व्ह होतील. ताई मी गदी माडगुळकर यांच्या गावातून बोलत आहे. हो, तुम्ही मागच्या वेळेस बोलला होतात मला. सांगली डिस्ट्रिक्ट, आटपाडी तालुका. ऐका ना, सध्या थिएटरला रुबाब म्हणून मराठी पिक्चर रिलीज झाला आहे. मी रोल केला तरी पण त्याचा आनंद काय घ्यावा ही माझी तुम्हाला. ओके, चालेल ना, मी नक्कीच बघेन तो मूवी. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला त्या मूवीमध्ये रोल मिळाल्याबद्दल. तुमचं खूप खूप अभिनंदन. हो नक्की मी बघेन मी नक्की. काय रोल आहे तुमचा त्याच्यात? सो मिस्टर मराठी 96K, तुम्ही मला मेसेज करा, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, आपण बोलूयात. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याविषयी बोलूयात. मी तुमचा मेसेज बघेन, ठीक आहे. कुलदीप पुस्तोडे लिखित आकर्षणाचं मायाजाळ कादंबरी लवकरच येत आहे. ओके, मी बघते, सर्च मारेन मी. मला जेव्हा येईल ना तेव्हा प्लीज तुम्ही एक मेसेज करा, मी नक्की घेईल ती कादंबरी. झाला का चहा मॅडम? हो, चहा घेत नाही मी संध्याकाळचा. नमस्कार. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर सांगा. 5 मिनिटांनी मी लाईव्ह बंद करेन, 5-10 मिनिटांनी. ताई, निस्वार्थ प्रेम म्हणजे नक्की कोणती भावना? निस्वार्थ प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीबाबत कुठलीच स्वार्थाची भावना मनात न आणता त्याच्यावर पूर्णपणे झोकून दिलेली एक दैवी भावना म्हणजे प्रेम, निस्वार्थ प्रेम. कसं असतं, आपण ना समोरच्या व्यक्तीवर जेवढ्या अपेक्षा न ठेवून केलेलं प्रेम हे निस्वार्थ प्रेम असतं. माझे आवडते पुस्तक बाबा आमटे, त्यांचे कार्य खूप मोठे आहे बाबा आमटेंचे. सो अजून कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. काही दिवसांनी युट्यूबवर लवकरच माझे 5000 सबस्क्रायबर पूर्ण होतील, तेव्हा मी फर्स्ट युट्यूब लाईव्ह माझा करणार आहे. सो तुम्ही, माझी अशी अपेक्षा आहे तुम्ही तिथेही जॉईन व्हा. युट्यूबची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये, माझ्या प्रोफाईलचं जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये मी लिंक ऍड केली आहे. तिथे जाऊन माझं युट्यूबचं पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. बघू 5000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर मी मोठे मोठे व्हिडिओ पण तिथे टाकणार आहे. थँक्यू विजय दादा, नमस्कार. हाय प्रतीक्षा, कशी आहेस? तू कॉल करणार होतीस मला. सो कोणाला अजून काही विचारायचंय? आलं बागेतून तू? हो, कर, मला कर फोन. बाबा आमटे माणसांना जगायचं लाईफ शिकवतात. माणसाने कसे माणसावर प्रेम करावे, त्यामुळे आपल्याला संस्कृती मिळते. नक्कीच नक्कीच.
एखादी स्त्री आपल्या पुरुषाबरोबर म्हणजे आपल्या पतीबरोबर, नवऱ्याबरोबर असेल त्या परिस्थितीत राहत असेल आणि तेही आनंदाने, तर तिचं त्याच्यावर खरंच खरं प्रेम आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. खूप गोष्टी आहेत अशा की समोरच्या व्यक्तीचं आपल्यावर खरं प्रेम आहे की नाही हे बघण्यासाठी खूप गोष्टी आहेत. ताई, पण मनुष्य हा तर अपेक्षा आणि भावनांचा पुतळा आहे. त्यात आपल्या माणसाकडून अपेक्षा नाही ठेवायची, मग कोणाकडून करणार? बरोबर आहे. कारण मनुष्य जर अपेक्षा आणि भावना विरहित असेल तर तो मनुष्यच नसणार. म्हणजे एखादा मनुष्य पूर्णपणे संत झाला तर तो देव होईल, आणि तो देव नाहीये म्हणूनच तो मनुष्य आहे. आणि बरोबर बोलताय तुम्ही, अपेक्षा आणि भावना या सगळ्या आपल्याच माणसाकडून असाव्या, पण त्या लिमिटमध्ये असाव्या. कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये असेल तर त्याचा त्रास होत नाही, आणि लिमिटच्या बाहेर जर एखादी गोष्ट गेली तर त्याचा खूप त्रास आपल्याला होऊ शकतो. त्याच्यामुळे अपेक्षा असाव्या, पण त्या पूर्ण होतील ही अपेक्षा नसावी. म्हणजे एखाद्याकडून आपण अपेक्षा ठेवतोय की उदाहरणार्थ माझा वाढदिवस आहे, मग माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट्स द्यावंय, ही अपेक्षा माझी आहे, पण ती पूर्ण नाही झाली तर मी त्यांच्याशी भांडणं, मी त्यांच्यावर रुसणं किंवा त्यांना घालून पाडून बोलणं हे चुकीचं आहे. अपेक्षा ठेवणं हे चुकीचं नाहीये, पण ती पूर्ण व्हावी म्हणून जो अट्टास किंवा जो आपण तमाशा मांडतो तो चुकीचा आहे असं मला वाटतं. तू कशी आहेस? तुझी 2 पिल्लं कशी आहेत? एकदम छान. दोन्ही पिल्लं बागेतून खेळून आलेत आत्ताच. अपेक्षांची स्वतःकडून, हो बरोबर, अपेक्षा स्वतःकडून ठेवा तुम्ही, म्हणजे निराशा नाही होणार. बरोबर आहे. पण स्वतःकडच्याही अपेक्षा आहेत ना, त्यांचा कहर नसावा की माझं हे झालंच पाहिजे, नाही झालं तर कसं होतं कधी कधी ना एखाद्या गोष्टी आपण जर खूप मनाला लावून घेतल्या की ही गोष्ट माझ्याकडून झालीच नाही, मग ही गोष्ट का नाही झाली, त्या गोष्टींचा ना आपल्याला त्रास होतो. मी परत सांगते तुम्हाला, अपेक्षा ठेवा, मग त्या स्वतःकडून असू दे नाही तर तुमच्या समोरच्या आवडत्या व्यक्तीकडून असू दे, पण त्या अपेक्षांचं ओझं मात्र नसावं त्याच्यावरही आणि आपल्या मनावरही. त्या अपेक्षा झाल्या तर झाल्या, मिळालं तर मिळालं, नाही तर गंगेला मिळालं, ही भावना मनात ठेवा. काही म्हणजे अजिबात कुठलीही गोष्टीचा बाऊ करण्याची गरज नाहीये आयुष्यात. आहे त्यात समाधानी राहा, सुखी राहा. छान बोलते समृता, पॉझिटिव्हिटी अँड स्पिरिच्युअलिटीवर. आय सॉ युअर मेनी व्हिडिओज, कीप ग्रोईंग. थँक्यू. अरे गीत, थँक्यू गीत. गीतच आहेस ना तू? मॅम, हा लाईव्ह व्हिडिओ पोस्टला शेअर कराल, खूप छान कमेंट आहे. हो चालेल चालेल, नक्की शेअर करेन मी. वेट लॉस पावडर माहिती सांगा. जी वेट लॉस पावडरचं मी त्या दिवशी कोलॅबोरेशन मी केलेलं, सो ती पावडर खरंच खूप छान आहे. मी स्वतः घेते आणि त्या पावडरमुळे ना, म्हणजे आता मला छोटं बाळ आहे आणि मी सप्लिमेंट घेत नाहीये. आयर्न, कॅल्शियम ह्या गोळ्या घेणं माझ्या लक्षातच राहत नाही, पण ती पावडर मी घेते ना, त्याच्यामुळे माझा पूर्ण दिवस असा एनर्जेटिक जातो. खूप म्हणजे अजिबात थकवा येत नाही. काम करून पूर्वी जे थकायला व्हायचं ना मला, ते होत नाहीये. परत बॉडी छान डिटॉक्स होतीये. ओ काय 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 बोलतीये मी बोलतीये. सो बॉडी डिटॉक्स होते. खूप छान पावडर आहे ती. डोळे झाकून घ्या तुम्ही. फक्त कुठलीही गोष्ट ना रेग्युलर करावी, आणि त्या पावडरच्या जोडीला तुम्ही थोडासा व्यायाम पण ठेवा आणि थोडंसं डाएट ठेवा. डाएट म्हणजे काय, गोड तुम्ही स्किप करा, साखर वगैरे खाऊ नका. त्याला अल्टरनेटिव्ह शोधा. साखरेला अल्टरनेटिव्ह मी तुम्हाला सजेस्ट करेल, खजुराचा गुळ मिळतो, त्याला डेट जॅगरी म्हणतात. तो गुळ खूप छान आहे, अँटीऑक्सिडंट खूप म्हणजे त्याच्यात आहेत. परत लो ग्लायकोमॅटिक इंडेक्स आहे, जे डायबिटिक पेशंट आहे त्यांच्यासाठी चांगला आहे. सो तुम्ही असे अल्टरनेटिव्ह शोधा. लाईफस्टाईल तुमची जशी चेंज कराल तसं तुम्हाला तुमच्या वैचारिक पातळीवर सुद्धा बदल झालेला तुम्हाला स्वतःला जाणवेल. आणि खरंच ही वेट लॉस पावडर खरंच खूप छान आहे. म्हणजे आपले स्त्रियांचे जे हार्मोनल इम्बॅलन्स होतो त्याच्यावरही ही खूप भारी काम करते. तुमचं पीसीओडी म्हणा, पीसीओएस म्हणा, त्याच्यावर पण तुमची ही पावडर खूप सुंदर काम करते. स्वतःला मला अनुभव आलाय म्हणून मी सांगते. रामकृष्ण हरी. हा, हॅलो गीत, कशी आहेस तू? पुण्यात आली की भेट एकदा घरी आहे.
बरोबर आहे ताई, पण जर नवरा बायकोने हे नातं तर अपेक्षा आणि भावनिक नातं आहे ना, जसं बोललं जातं की माणसाला शेवटी नवरा बायकोच एकमेकांना पूरक आहेत. हो, नवरा बायको हे असं नातं आहे ना जे खूप उशिरा सुरू होतं पण सर्वात शेवटी तेच संपतं. हे असं नातं आहे. त्याच्यामुळे ना त्या नात्यामध्ये भावनिकदृष्ट्या किंवा तुम्ही ना भावनिकदृष्ट्या खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. म्हणजे भावनिकदृष्ट्या स्ट्रॉंग असणं म्हणजे काय, तुम्ही जर अपेक्षांचं ओझं समोरच्यावर लादत राहिलात किंवा स्वतःकडून खूप फार अपेक्षा ठेवल्या की माझ्याकडून समोरच्या व्यक्तीला हे दिलं गेलं पाहिजे किंवा समोरच्या व्यक्तीकडून मला हे मिळालंच पाहिजे, तर त्या नात्यामध्ये ना थोडीशी ताटातूट होण्याची खूप शक्यता असते. त्याच्यामुळे अपेक्षांचं ओझं स्वतःवरही नको आणि समोरच्यावरही नको, हे कायम लक्षात ठेवा. आलेला दिवस फक्त 4 घास खाऊन सुखाने हसत खेळत जावा, एवढीच फक्त मनात इच्छा आणि अपेक्षा ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त जे तुमच्या बाकीच्या अपेक्षा आहेत ना त्या नश्वर आहेत, त्यात शाश्वत असं काहीच नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला जर गोष्ट एखादी एक्स्ट्राची आयुष्यात मिळत असेल ना, तर त्यात खूप छोट्या छोट्या गोष्टींवर प्रचंड मोठा आनंद साजरा करा, तर तुम्ही लाईफमध्ये खुश राहाल. अगदीच मोठ्या गोष्टींपासून अपेक्षा ठेवणं हे म्हणजे नवरा बायकोंमध्ये ना थोडीशी याच्यामध्ये ना फूट निर्माण होऊ शकते. कारण समोरचा व्यक्ती पूर्णपणे आपल्यासारखा नसतो किंवा आपण समोरच्या व्यक्तीप्रमाणे पूर्णपणे नसतो. तिथेच सगळं समीकरण ना तुटलं जातं. म्हणून अपेक्षा असाव्या, पण त्या मगाशी म्हणल्याप्रमाणे पूर्ण व्हावा, याचा अट्टहास नसावा. मला पण सांग दी कोणती ती. हो, मी सांगते तुला, नक्की सांगते. मला फक्त आठवण कर, मेसेज कर मला, मी तुला सांगते. खूप छान पावडर आहे. हॅलो ज्योत्स्ना. ताई, सध्या कलियुगात नात्यात पारदर्शकता राहिली आहे का? नाही, अजिबात नाही. नात्यात पारदर्शकता खूप कमी ठिकाणी, म्हणजे 100पैकी फक्त 30% लोकांमध्येच नात्यात पारदर्शकता आहे. 70% लोक एकमेकांना फसवतायतच. ही कलियुगाचं ना बिटर कटू सत्य आहे. खूप म्हणजे ह्या गोष्टी ना सर्रास घडतायत. म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे तर तुम्हाला सांगते 10 घरांमधून 8 घरांमध्ये तर तुम्हाला आहे ना सर्रास पाहायला भेटतील. आणि हे खूप चुकीचं आहे ऍक्च्युली. ह्यानी ना तुम्ही 2 मिनिटाचं सुख उपभोगाल, पण आयुष्यभर, जेव्हा तुम्हाला आयुष्यभरासाठी या गोष्टी आठवत राहतील ना, मला असं वाटतं जो माणूस एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतोय ना त्यात मॅच्युरिटी लेवल आता सध्या नाहीये. जेव्हा तुम्हाला मॅच्युरिटी लेवल येईल, जेव्हा तुम्हाला ह्या कलियुगातलं खूप कटू सत्य कळेल, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी आठवून तुम्हाला खूप त्रास होईल या गोष्टींचा. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करू नका. या गोष्टींपासून जेवढं तुम्हाला लांब राहता येईल तेवढं राहा. कारण माणूस ना एखाद्या दुसऱ्याच्या नजरेत पडला तर आपल्याला त्रास होत नाही, म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचा एवढा त्रास होणार नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या नजरेत पडता ना, तेव्हा तुम्हाला जो होणारा त्रास असतो ना तो कधीच भरून निघत नाही. एवढं कायम हे लक्षात ठेवा. आमच्या ग्रामीण भागातही खूप कमी प्रमाण आहे. असं काही नाही, सगळीकडे ना सगळं चालू आहे. हा, ग्रामीण भागात फक्त कसं काही गोष्टी खूपच सेन्सिटिव्ह असतात, त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप लपून राहतात, उघड उघड होत नाहीत. व्हेरी नाईस, ब्युटिफुल. काय म्हणायचं कळलं नाही मला. सो थोडक्यात आनंदी राहा. आपल्याकडे जे काही आहे त्यात आनंदी राहायचा प्रयत्न करा. फार काही आयुष्याकडून अपेक्षा करू नका. आणि अपेक्षा न ठेवता जगलात ना तर जे अचानकची मिळणारी जी सुख असतात त्याचा आनंद तुम्ही एकदा अनुभवून बघा. तो आनंद खूप वेगळा असतो. कारण आपण कसं असतं, काही वेळेस ना आपल्याला खूप गोष्टी खूप डेस्परेटली हव्या असतात की मला काही करून ही गोष्ट हवीच आहे, आणि मग ती नाही ना मिळाली खूप त्रास होतो. आणि मग खूप कष्ट करतो आपण, खूप कष्ट करतो ती गोष्ट मिळवण्यासाठी, आणि मग खूप कष्ट करून ती गोष्ट मिळाली ना की ती गोष्टच नको वाटते आपल्याला. हे तुम्ही कधी अनुभवलंय का? का माहितीये का, एखादी गोष्ट माणसाला इझिली मिळाली ना त्याचाही आनंद नसतो, आणि एखादी गोष्ट माणसाला खूप कष्ट करून भेटली आणि त्याच्या मागे त्याचे म्हणजे खूप अश्रू गेले असतील किंवा खूप वेळ काळ लोटला असेल ती गोष्ट मिळायला, तर त्या गोष्टीची ना जास्त म्हणजे हवी तेवढी खुशी राहत नाही माणसाला.
त्याच्यामुळे ना एखादी गोष्टीच्या मागे लागणं सतत हे करू नका. ती गोष्ट आपसूक तुम्हाला मिळाली पाहिजे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. मग त्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे काय, तर कर्माची अपेक्षा फळाची अपेक्षा न करता तुम्ही कर्म करत राहा. ते फळ तुम्हाला जेव्हा अचानक मिळेल, आणि कुठल्याही गोष्टीचं फळ असतं ना ते तुम्हाला जेव्हा तुमचा पडता काळ असतो ना तेव्हा मिळतं, हे कायम लक्षात ठेवा. त्याच्यामुळे खूप गोष्टींच्या मागे लागणं हे सोडा तुम्ही. मग कलियुगात कोणतं नातं शेवटपर्यंत साथ देईल? कलियुगात फक्त आणि फक्त देव आणि भक्त ह्याच दोन गोष्टींचं जे नातं असतं ना, भक्ताची देवाविषयी असलेली भक्ती आणि देवाचं त्या भक्तावर असलेला आशीर्वाद, हेच नातं शेवटपर्यंत टिकतं. थँक्यू. त्याच्यामुळे अपेक्षा या खूप कमी ठेवा तुम्ही, स्वतःकडूनही आणि दुसऱ्याकडूनही, समोरच्याकडूनही. होतील तुमच्याही अपेक्षा पूर्ण होतील, पण त्या गोष्टींना वेळेवर सोडून द्या. टाइम हिल्स एव्हरीथिंग. तुम्ही वेळ लावाल एखाद्या गोष्टीला, म्हणजे वेळ द्या प्रत्येक गोष्टीला. वेळ ही प्रत्येक गोष्टीवर औषध आहे, हे कायम लक्षात ठेवा. प्रत्येक नात्यात स्वार्थ दडलेला आहे. मग कोणत्या नात्यावर विश्वास ठेवावा? का एकटं राहणं योग्य? एकटं राहणं सर्वात योग्य आहे इथून, बरं का. शारीरिक तुम्ही एकटं राहा असं मी म्हणत नाही, कारण हे कलियुग आहे, हे संसारिक जग आहे. त्याच्यामुळे तुम्ही संसार सोडून तुम्ही साधू बनणं हे योग्य नाहीये, ठीक आहे. म्हणजे साधू संतांचं आयुष्य हे फार वेगळं आहे, पण आपण संसारिक आहोत. आपण संसारात राहून आपण शारीरिक सगळ्यांशी जोडून राहा, पण वैचारिक आपण एकटे राहा. म्हणजे तुम्ही जे एकटं राहणं म्हणजे काय, तुम्ही जेवढं तुम्हाला स्वतःला वेळ द्याल, जेवढं तुम्ही स्वतःवर काम कराल तेवढं चांगलं आहे. आणि एकटं राहणं हे खरंच खूप चांगलं आहे. देवाच्या म्हणजे एकटं राहून फक्त देवाचं नामस्मरण करणं, देवाच्या सहवासात राहणं हे सध्या खूप महत्वाचं आहे आणि ह्याची खूप गरज आहे. ही तुम्हाला हळूहळू नंतर कळेल. जेव्हा तुमच्यावर हे कलिरूपी हल्ले होतील ना कलियुगाचे, तेव्हा तुम्हाला कळेल की देवाच्या सानिध्यात राहणं, नामस्मरण हा एकमात्र उपाय आहे तुमच्या प्रत्येक गोष्टींवर. तुम्हाला जर खूप राग आला, नामस्मरण करा. तुम्हाला प्रचंड आनंद झाला, नामस्मरण करा. तुम्हाला जर खूप एखाद्या माणसाकडून अपेक्षा असतील तर नामस्मरण करा. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा प्रचंड कंटाळा आला असेल, नामस्मरण करा. प्रत्येक गोष्टींचं एकमात्र उपाय आहे, ते म्हणजे नामस्मरण. ते कोणाचंही करा, तुम्ही ज्यांना गुरु मानत असाल ना त्यांचं तुम्ही नामस्मरण करा. साधं तुम्ही ओम नमः शिवाय एवढं जरी म्हणलं ना तरीही चालेल. असे संस्कार सध्या बायकांमध्ये नाहीत. खूप समजूतदार आहात, थँक्यू. पण खूप बायका अशा आहेत हा की ज्या खरंच खूप संस्कारी आहेत, समजूतदार आहेत. पण काही बायकांना ना सराउंडिंग तसं मिळत नाही. तुमचं सराउंडिंग जेवढं निगेटिव्ह असेल तेवढं मग त्या बाईमध्ये ना निगेटिव्हिटी निर्माण होते. पण त्याच्यावरही आपण बोलूयात, नेक्स्ट लाईव्ह मध्ये बोलूयात आपण. खूप छान ताई, थँक्यू. सो चला, मी आता निरोप घेते तुम्हा सर्वांचा. असंच मला जर वेळ भेटला तर मी नेक्स्ट संडे किंवा सॅटर्डे लाईव्ह येईल. रामकृष्ण हरी. प्रवीण दादा, रामकृष्ण हरी. ताई, संसारात पण सुख नाही आणि नातं तर शेष मात्र राहिलंय. संसारात सुख आहे ना आपण मिळवायचं असतं, आपण निर्माण करायचं असतं. मॅडम, तुमचे मिस्टर खूप लकी आहेत. घरी येऊन विचारा त्यांना ज्यांना तुम्ही भेटले. असं काही नाही, भांडणं आमच्यातही होतात, आमच्यातही रुसवे फुगवे होतात. पण ते कुठपर्यंत ताणायचं, कुठपर्यंत न्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे ताई. त्यामुळे सध्या फक्त जय हरी. हो, तुम्ही देवाच्या सानिध्यात राहा. खूप खूप देवाचं म्हणजे नामस्मरण सतत ठेवा. तुम्ही प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करणं सोडून दिला ना तर समोरचा माणूस त्रास देणं आपोआपच कमी करतो. रामकृष्ण हरी मध्ये खूप ताकद आहे. हो, खूप ताकद आहे. देवाच्या प्रत्येक नामस्मरणात ताकद आहे. ते नामस्मरण कुठलंही असू दे, प्रत्येक नामस्मरणात ताकद आहे. चलो, आता मी निरोप घेते सगळ्यांचा. चला, जय सद्गुरू.
आणि खुश राहा असेच. बाय.